दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत राधे. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, पितृ पंधरवडा संपल्यानंतर आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा नेत्यांची मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. काहींनी पितृ पंधरवड्यामध्ये कार्यक्रम घेतलेत, मात्र काहींनी आपले दौरे किंवा आपल्या घोषणा ज्या करायच्या होत्या त्या थांबवल्या होत्या. मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे येत्या 3 तारखेपासून म्हणजे नवरात्राच्या शुभारंभापासूनच गावभेट दौऱ्याचं त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन ते आता जनतेशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडं परिचारक गटाचे नेते असणारे भाजपचे नेते जे आहेत प्रशांत परिचारक, ते सुद्धा आपली भूमिका नवरात्रामध्ये स्पष्ट करतील. कारण त्यांनी मंगळवेढ्यातल्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं की आपली जी काही भूमिका आहे निवडणुकी संदर्भात लढवणार आपण, कोणाकडनं लढवणार, काय आपली भूमिका आहे याबाबत आपण येत्या 4 दिवसांमध्ये भूमिका स्पष्ट करणार आहोत. पितृ पंधरवड्यामुळे त्यांनी सुद्धा आपली घोषणा राखून ठेवली होती, ते आता तेही स्पष्ट करतील. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये आता नवरात्राच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. आमदार समाधान आवताडे असतील, याचबरोबर अनिल सावंत यांचेही मोठ्या प्रमाणात दौरे सुरू आहेत, कार्यक्रम होत आहेत त्यांचे. त्याचबरोबर भगीरथ भालके यांची जनआशीर्वाद यात्रा जी होती तीही पंढरपूर तालुक्यामध्ये याच काळामध्ये आता पार पडलेली आहे. मात्र नवरात्रानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धमाका सुरू होणार हे मात्र निश्चित आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांची उमेदवारी महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा जाहीर झालेली आहे. तेव्हापासून त्यांचा मागील 1 महिन्यापासून प्रचार सुरू आहे. आता ते गावभेट दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याविषयी पदाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती पहा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा गावभेट दौरा खर्डी गावचे ग्रामदैवत सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन येत्या 3 तारखेला 3 वाजता सुरुवात होते. 3 नंतर 6 वाजता तपकिरी शेटपळे येथे, 7 वाजता तनाळी येथे, 8 वाजता तावशी येथे हा दौरा 3 तारखेला होणार आहे. 4 तारखेला सकाळी 8 वाजता सिद्धेवाडी, सकाळी 9 वाजता शिरगाव, सकाळी 10 वाजता एकलासपूर, नंतर संध्याकाळी 5 वाजता अनवली, 6 वाजता रांजणी, 7 वाजता मुंडेवाडी ना 8 वाजता गोपाळपूर असा हा 4 तारखेचा दौरा असणार आहे. 5 तारखेला सकाळी 8 वाजता उंबरगाव, 9 वाजता बोहाळी, 10 वाजता कोर्टी, 5 वाजता टाकळी आणि 7 वाजता गादेगाव असा 5 तारखेचा दौरा गावभेट दौरा असणार आहे. 6 तारखेला सकाळी 8 वाजता शिरडोन, 9 वाजता कवठाळी, 6 वाजता वाखरी आणि 7 वाजता काशेगाव असा दौरा असणार आहे. यावेळेस सर्व मतदार बंधू भगिनींशी हितगुज साधण्यासाठी आणि त्यांच्याशी विचारविनिमय करण्यासाठी दिलीप बापू धोत्रे येणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहून त्या दौऱ्यासाठी सहकार्य करायचं आहे आणि मतदारांच्या समस्या, त्या भागात असणाऱ्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि मतदारांची हितगुज करण्यासाठी येणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विनंती आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर.